माता भगवंतानी घेऊन गेले आणि विदुर काका तीर्थयात्रा करायला निघून गेले। तीर्थयात्रा करायला निघून गेले। तीर्थयात्रा कशी करावी हे कळलं पाहिजे बरं का। आपण तीर्थस्नानी जातो, पण तीर्थामध्ये स्नान कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे। याचा तुम्हाला उलगडा करून सांगते। ज्या तीर्थामध्ये आपल्याला स्नान करायचे त्या तीर्थक्षेत्री आदल्या दिवशी जावं, दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर उठून कमरे इतक्या पाण्यामध्ये जावं, हातामध्ये पाणी घ्यावं, आपले जितके काही इष्टदेव आहेत त्यांचं स्मरण करावं आणि पाणी असं सोडावं। दिसतंय ना सगळ्यांना, दिसतंय ना? हातामध्ये पाणी घ्यावं, आपले जितके काही इष्टदेव आहेत त्यांचं स्मरण करून पाणी असं सोडावं। पुन्हा एकदा पाणी घ्यावं, आपले जितके काही संत महात्मे आहेत, ऋषी मुनी आहेत त्या सगळ्यांचं स्मरण करून पाणी असं मधून सोडावं। आलं? तिसरं, आपले जितके काही पितर आहेत त्यांचं स्मरण करावं आणि पाणी असं सोडावं आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा पाणी घ्यावं हातामध्ये आणि माझा आत्मा उद्धार व्हावा असं म्हणून ते पाणी स्वतःवर शिंपडून द्यावं। असे 4 प्रकार आहेत आणि अशा प्रकारे जर आपण स्नान केलं तर ते तीर्थस्नान म्हणवल्या जातं आणि तीर्थस्नान केल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं। असं तीर्थयात्रा करत करत विदुर काका यमुनेच्या काठावर येऊन पोहोचले। तिथं उद्धवजी आहेत। उद्धवजींनी भगवंताच्या चरण पादुका आपल्या डोक्यावर घेतलेल्या आहेत। बद्रिका आश्रमाला त्यांना जायचं। 2 संत महात्म्यांची एकमेकांना भेट झाली, दोघांचा संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये उद्धवजींनी भगवंताच्या बाललीला विदुर काकांना वर्णन करून सांगितले।